नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो। आज आपण आलो महाबळेश्वरच्या या ठिकाणी। या ठिकाणी एक पवित्र देवस्थान आहे, अतिबळेश्वर आणि महाबळेश्वर। तर इतकं पवित्र देवस्थान आहे की जर तुम्ही महाबळेश्वरला येत असाल फिरायला तर फक्त पॉइंट फिरू नका। या ठिकाणी हे मंदिर आहे, आपण तिथे जाणार आहे, तुम्हाला लाईव्ह दर्शन पण देणार आहे। तर व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। हे पहा, आसपासची या ठिकाणी दुकानं जी आहेत, या ठिकाणी सर्व काही स्ट्रॉबेरी किंवा काही कॉस्मेटिकची सुद्धा शॉप्स आहेत। तुम्ही बघू शकता ना, दाखव कॉस्मेटिकचे शॉप्स वगैरे। हे पहा, हे सुद्धा कॉस्मेटिकचं शॉप आहे। आणि आज गर्दी आहे तरी सुद्धा आपण तुम्हाला या ठिकाणी दर्शन चांगल्या पद्धतीचंच देणार आहे। हे पहा, संपूर्ण परिसर कॉस्मेटिक या ठिकाणी आहे। ड्रायव्हर 2 वेळा हा संपूर्ण गर्दीचा हा या ठिकाणी व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल, कारण आज इलेक्शनमुळे सुट्ट्या असतील किंवा शनिवार रविवार जोडून आलेला आहे, त्याच्यामुळे हे तुम्ही पाहू शकता गर्दी आहे आज। शाळेची ट्रिप पण आली का पोरांनो? कुठल्या शाळेची? शाळेची ट्रिप पण आलेली आहे। हे पहा, ही दुकानं संपूर्णतः कॉस्मेटिकची दुकानं आहेत। आणि अतिबळेश्वर मंदिर जे आहे ते इकडे आहे, आपण इकडे जाणार आहोत। हे पहा, अशी फुलं वगैरे इथं अतिबळेश्वर मंदिर आहे ना तिकडे, ते अतिबळेश्वर, इकडे शंकराचं आणि पंचगंगा मंदिर आहे तिकडे। तर आपण आता आम्ही चाललो शंकराच्या मंदिरात। तर हे पहा, फुल वगैरे घेऊया आपण। या फुलं घ्या। चला, हे शंकराचं मंदिर आहे। इथून काही म्हणजे व्हिडिओला शूटिंग आतमध्ये परवानगी नसल्यामुळं इथून भाविक तुम्ही त्या टीव्ही मध्ये पाहू शकता। महादेवाची पिंड आहे तिथे, तुम्ही इथूनही दर्शन घेऊ शकता। टीव्ही मधला दाखवा जरा। हे मुखदर्शन आहे। आता आपण आत चाललेलो आहोत, चला। हे गणपती मंदिर आहे या ठिकाणी, इथून सुद्धा तुम्ही पाहू शकता महादेवाचं मंदिर आतमध्येच आहे। हे स्वयंभू श्री अतिबळेश्वर या ठिकाणी खूप पवित्र असं देवस्थान आहे। त्या ठिकाणी आता इथे व्हिडिओ शूटिंगची परवानगी नाहीये, पण आपण बाहेरून दाखवू शकतो। जरा दाखवा प्रेक्षकांना आपल्या। हे मंदिर आहे, 800 वर्षापूर्वीच हे मंदिर आहे, शिवकालीन मंदिर आहे, ते बघू शकता तुम्ही तिथे। आणि आता आपण जाणार आहोत ते पंचगंगा मंदिराकडे, तिथं बोर्ड पण लिहिलेला आहे। तर चला आपण चालू आहे पंचगंगा मंदिराकडे। आता आपण चाललोय पंचगंगा मंदिराकडे, तर चला पाहूया आपण पंचगंगा मंदिर। चॉकलेट्सची दुकानं, त्याचबरोबर या ठिकाणी कैऱ्या वगैरे सगळं मिळतं। पण पुढे पुढे जाणार आहोत। येताना नक्की आपल्याला हे
ताई हे कितीला आहे? हे कितीला आहे? आम्ही घेणार आहे आता ना. हे कितीला आहे? हे 50 येताना घेणार आहे आम्ही. अशा पद्धतीने या ठिकाणी छान टोमॅटो सुद्धा मिळतात. हे डायबिटीज साठी खूप छान आहे टोमॅटो वगैरे. हे किती वर्षापासून आपलं दुकान आहे? बऱ्याच म्हणजे कधीपासून? होय का? बर बर. आज काय गर्दी आहे मंदिरामध्ये? हो का? चला आपण घेऊया पंचगंगा मंदिराचं दर्शन. याशी दुकानं या ठिकाणी थटलेले आहेत, जिथं स्ट्रॉबेरी, कैरी वगैरे सगळं काही मिळतं. त्याचबरोबर तुम्हाला आपण सांगितलं होतं की या ठिकाणी जास्तीत जास्त टुरिझम प्लेस असल्यामुळे टोप्या वगैरे लहान मुलं घेतात, त्यांचे सर्व कपडे वगैरे सुद्धा या ठिकाणी मिळतात. आणि फायनली आपण आलेलो आहोत पंचगंगा मंदिराच्या म्हणजे पायरीपाशी आलेलो आहोत. आपण पाहू या ठिकाणी पंचगंगा मंदिराचं तर तुम्हाला लांबून दर्शन मिळणारच आहे, त्यात काही वादच नाहीये. या पंचगंगा मंदिराचा इतिहास असा आहे मित्रांनो, इथं 5 नद्यांचा संगम झालेला आहे आणि 12 महिने नंदीच्या तोंडातून पाणी येतं. ज्या नद्या आहेत, सावित्री आहे, गायत्री आहे, कृष्णा आहे, वेण्णा आहे, कोयना आहे आणि सरस्वती आणि भागीरथी या 2 गुप्त नद्या आहेत. याचा इतिहास खूप म्हणजे खूप, ज्यावेळेस ही सृष्टी निर्माण झाली त्यावेळेसचा हा इतिहास आहे. आणि या नद्या गोमुखातून जे पाणी येतं ते अक्षरशः पवित्र, म्हणजे औषधापेक्षा सुद्धा खूप छान आहे. तर कधी आलात महाबळेश्वरला तर नक्की पंचगंगा मंदिराला भेट द्या. पंचगंगा मंदिराचा हा समोरचा व्ह्यू आहे. या ठिकाणी व्हिडिओ शूटिंगला परवानगी नाही, 5 नद्यांचं पाणी त्या ठिकाणी या मुखातून येतं आणि लोक बघा तिथं पाणी पिण्यासाठी गर्दी आहे. म्हणून या ठिकाणी या मंदिराला पंचगंगा मंदिर म्हटलेलं आहे. 12 महिने 5 नद्यांचं पाणी. त्या नद्या आपण आता तिथे लिहिलेल्या आहेत, सावित्री वगैरे त्या सगळ्या नद्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.